वसमत तालुक्यातील आशेगाव मंडळात आसना आणि उघडी या दोन नद्यांना महापूर आल्यामुळे 200 हेक्टरपेक्षा अधिक शेतात पाणी झाले। त्यामुळे सर्व पिके खरडून गेली आहेत आणि वाहून गेली आहेत, तर काही जनावरे वाहून गेली असून चाराही वाहून गेलाय, तसेच घरांची पडझड झाली आहे। या महापुरामुळे शेतकरी राजा संकटात सापडला असताना हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तातडीने या परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला। त्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि हतबल झालेल्या शेतकऱ्यांना धीर दिला। यावेळी बोलताना खासदार आष्टीकर म्हणाले, मी सरकारकडे या सर्व बाबींचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन या शेतकऱ्यांना दिले आहे। यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि मंडळातील सर्वच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही आज शेतकऱ्याची बाजू मांडायला किंवा आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि माझं मत असं आहे की ही जी काही तुटपुंजी मदत केलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे। शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये टिंगल केल्यासारखा प्रकार आहे। 3000 रुपयामध्ये एकरी 3000 रुपये 3200 रुपये जे काही सरकारने दिलेले आहेत ते अतिशय तुटपुंजी मदत आहे। माझी तुमच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की शेतकऱ्याची टिंगल करू नका। आज शेतकरी खूप बेटाकुटीला आलेले आहेत, खूप अतिशय भयानक अडचणीत आहेत। सढळ हाताने मदत करा त्यांना। मला माहिती आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे पैशाची तुटवडा आहे, कमतरता आहे, कर्ज काढा, जे करता येण्यासारखं असेल करा। आपण शक्तीपीठाला विरोध असून सक्तीने आपण त्याला ते करायचा मार्ग अवलंबताय। त्यासाठी लाखो करोडो अब्ज रुपये खर्च करताय। एखाद्या मेट्रो ट्रेनसाठी आपण अब्ज रुपये खर्च करताय, एखाद्या रस्त्याच्या टनलसाठी आपण अब्ज रुपये खर्च करतात। माझं म्हणणं की आजच्या घडीला हे टाळून भविष्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस सुखाचे दिवस येतील त्यावेळेस करा, पण आजच्या घडीला शेतकऱ्याच्या पाठीशी उभं टाकणं गरजेचं आहे। शेतकरी राजा हा बळीराजा हा देशाचा पोशिंदा आहे आणि या पोशिंदा जगला तरच देश जगल। त्यामुळे आपल्याला विनंती करतो की आत्ताच्या घडीला शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं टाकणं गरजेचं आहे। आपल्याला काय फार त्यांनी आणि हक्काचं मागतायत। आपण हे टॅक्सच्या वसुलीतून पैसा जमा करून आपण हे काय राज्य चालवत असतो। या राज्य चालवण्यामध्ये मोठा हात शेतकऱ्याचा आहे आणि अशा वेळेस ज्यावेळेस शेतकरी परेशान आहे त्यावेळेस त्याच्या पाठीमागे उभं टाकणं आपलं कर्तव्य बनते। आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की आज शेतकऱ्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहा, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची कुचराई करू नका अशी आपण हात जोडून विनंती करतो। वसमत तालुक्यामध्ये गाव आहेत, असे गाव आहेत, या गावांमध्ये 30-40 शेळ्या, म्हशी, जनावर आहेत। म्हशीचे चारा जे आहे ते या पावसाच्या पुरानं पूर्ण नष्ट झालेला आहे। आज एवढी शासनाने आत्ताच्या घडीला कालच त्यांनी एक GR काढलाय। चाऱ्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडे ऊस उपलब्ध आहे आणि कलेक्टरच्या मार्गदर्शनाखाली चारा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यांना दिलेले आहेत, संबंधित त्या डिपार्टमेंटला दिलेले आहेत। आपणही मी आपल्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून विनंती करणार आहे सर्व आपल्या ज्यांच्याकडे गुरढोरं आहेत, ज्यांना चाऱ्याची कमतरता आहे, त्यांनी तातडीने या कार्यालयाकडे संपर्क साधावा आणि त्याच्यापासून चाऱ्याची उपलब्धता आपल्याच गावामध्ये जे काही ऊसाचे फळं असतील किंवा काय असेल त्यातला एखादा ऊसाचा फळ गव्हर्नमेंट घेईल आणि त्याचा मोबदला देऊन ते चारा आपल्याला उपलब्ध करून देईल। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।